भुजबळांची बोलती अशीच बंद झाली नव्हती। जरांगेंविरुद्ध ताकद लावून पैसा ओतून सुद्धा बरोबरी करता येत नव्हती। भुजबळांनी 2 पावलं मागे येणं पसंत केलं। अंदाज लावा जरांगेंनी जाम किती केला असेल। तारखांवर तारखा पडल्या। वाटलं होतं जरांगेंचे अण्णा हजारे होत आहेत की काय। जरांगेंचं लेटेस्ट स्टेटस पाहून असं वाटतंय यावेळी सरकारला जरांगेंना हलक्यात घेऊन जमणार नाही। मनोज जरांगे पाटलांचं ज्या दिवसापासून उपोषण सुरू झालं होतं तर आजच्या तारखेपर्यंत जरांगे नावाचं व्यक्तिमत्व दिवसेंदिवस मोठं होत चाललंय। आता याच आंदोलनाने अवाढव्य असं रूप घेतलेलं आहे। आंतरवाली सराटीमध्ये जर पोलिसांकडून लाठीचार्ज होत नव्हता तर आज मनोज जरांगे पाटील मुंबई बंद करण्याची ताकद ठेवतच नव्हते। मनोज जरांगे पाटलांनी त्या दिवसापासूनच ठरवलं जरांगेंचं सोडा। आंतरवाली सराटीतील लोकांनी मनोज जरांगे पाटलांना साथ दिली आणि उभा महाराष्ट्र त्या पाठोपाठ त्यांच्या पाठीशी उभा राहिला। मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय मुंबईमध्ये 3 करोडच्या खाली एक जरी मराठा घुसला किंवा एक जरी मराठा कमी असला तरी मी माझं नाव बदलेल। इतका आत्मविश्वास घेऊन मुंबईकडे कूच करण्याची ताकद मनोज जरांगे पाटील ठेवत आहेत, ते मराठा समाजाच्या विश्वासावरतीच। मनोज जरांगे पाटलांनी अगोदर काय केलं तर अगोदर पेरणी स्ट्रॉंग केली। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचे टप्पे आधीच पडलेले होते। या टप्प्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र दौरा त्यांनी हातात घेतला होता। प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आणि वाटेल त्या ठिकाणी गावामध्ये जाऊन सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी अगोदर अंदाज घेतला की आपल्या मागे पब्लिक किती आहे। आणि ज्यावेळी या पब्लिकचा आकडा लक्षात आला त्याच वेळी मनोज जरांगे पाटलांना समजलं एवढी जर पब्लिक आपल्या मागे असेल तर आपण सुद्धा सरकार उलटवून टाकू शकतो। आणि त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत सरकारकडून होत नाही। एकंदरीत बघितलं तर एखादं आंदोलन जर मोठा होत असेल तर त्या आंदोलनाला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जातो। एखाद्या व्यक्तीमुळे जर हे आंदोलन मोठं होत असेल तर त्या व्यक्तीची उणीधुणी काढली जातात। त्यामध्ये काही सापडते की काय, पण नाही। हाताशी मनोज जरांगे पाटलांच्या मागे काहीच येत नाही आणि त्यामुळेच खरी सरकारची कोंडी होऊन बसले। आता टार्गेट आहे मुंबई। तारखांवर तारखा तर पडलेल्या। आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी सरकारला वेगवेगळ्या तारखा दिल्यात। सरकारने वेळ वाढवून मागितला तर म्हणून मनोज जरांगे पाटील ते वेळही द्यायला तयार होते। एकंदरीत बघितलं तर मनोज जरांगे पाटील आपल्या प्रत्येक स्टेटमेंटमध्ये सांगतात की ही तारीख संपल्यानंतर 1 तासही वाढवून भेटणार नाही, 1 सेकंदही वाढवून भेटणार नाही। पण प्रॅक्टिकली बघितलं तर मनोज जरांगे पाटलांनी सरकारला वेळ वाढवून दिला होता आणि त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांचा अण्णा हजारे होतो की काय अशी देखील एक प्रकारची चर्चा सुरू झाली होती। पण एकंदरीत 20 जानेवारीचा जो रोड मॅप बघितला, जरांगेंनी तयार केलेला मॅप जर बघितला आणि त्याच मॅपनुसार जर मुंबईवरती कूच केली तर मात्र सरकारची नाकीनऊ होणार आहे। मुंबईचं नाक जर बंद झालं तर महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था ढासळू शकते। एवढंच काय तर देश पातळीवर सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं नाव आणखीनच मोठे होऊ शकतं। यामध्ये आरक्षण मिळेल की नाही माहिती नाही, पण 2024ला जेवढं काही सत्तेमध्ये येण्यासाठी सेटलमेंट देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांनी केले, 2-2, 3-3 पक्ष फोडलेत, हे सगळं केलंय ते म्हणजे 2024ला एखादी सत्ता मिळवण्यासाठी। या सगळ्या गोष्टीवरती जरांगे पाटलांचं एक आंदोलन पाणी फिरवू शकतं। एवढी सुद्धा जी आहे ती माहिती एकनाथ शिंदेपर्यंत आहे आणि त्यामुळेच काही जरी झालं तरी आता जरांगे यांना हलक्यात घेऊन चालणार नाही, कारण जरांगे खूप लांबची फिल्डिंग लावून मैदानात आलेत। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।